एक महत्त्वाची बातमी आहे। खबरदार शेतकऱ्यांकडून कर्जाच्या सक्तीची वसुली कराल तर असं म्हणत तिथे येऊन ठोकणार असं बच्चू कडूंनी म्हटलंय। बच्चू कडूंनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या मॅनेजरला फोनवरून धमकी दिलेली आहे। अमरावती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना फोन करून ही माहिती दिली। तुम्ही या फक्त गावात सांगतो मग तुम्हाला जास्त हुशार झाले का? आता काय पीक पाणी आहे काही आहे त्याच्या ह्याच्यात, त्याचं दिवाळीनंतर पीक पाणी तेव्हा पाहू। आणि सरकार अजून कर्जमाफीबाबत काय बोलत नाही। उद्या माफ झाल्यानंतर तुम्ही भरून देणार का त्याचे पैसे? तुम्ही काय सक्तीची वसुली केली तर मी सोडणार नाही सांगतोय। लागन तर रिपोर्ट देऊन द्या तुम्ही, माझ्या धमकी आली म्हणून। ऐकता का? आता सक्तीची वसुली करायची नाही, केली तर ठोकल्याशिवाय राहणार नाही। आताच सांगतो, बिलकुल करायची नाही। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांना विचारूया। संजय, आपण बघितलं की आंदोलन झालं, आंदोलनानंतर त्यांनी पायी पदयात्रा सुद्धा काढली आणि आता काय सांगाल, नेमकं काय घडलं ज्याच्यामुळे हा फोन केला त्यांनी अधिकाऱ्यांना? निश्चितच बच्चू कडू हे शेतकऱ्यांची कर्जमाफी यासाठी आग्रही आहेत। बच्चू कडू यांनी आंदोलन केलं होतं, अन्नत्याग आंदोलन, त्यानंतर पदयात्रा काढली आणि उद्या बच्चू कडू यांचं चक्काजाम आंदोलन आहे संपूर्ण राज्यभर। आणि एकीकडे सरकारवर बच्चू कडू हे दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी। आणि सरकारने देखील बच्चू कडू यांना आश्वासन दिलं होतं की यासाठी एक समिती नेमून कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाईल। मात्र असं असताना काही बँका ज्या आहेत त्या शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली करत आहे। आज जो फोन आहे तो बच्चू कडू यांना आला आणि त्यावरून बच्चू कडू यांनी बँक ऑफ महाराष्ट्र जावली सहितचे जे मॅनेजर आहे त्या मॅनेजरांना धमकी दिली की तुम्ही सक्तीची वसुली जे ते करू नका। जर का सरकारने जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर त्या शेतकऱ्याचे पैसे तुम्ही भरून देणार का, असा दब बच्चू कडू यांनी त्या मॅनेजरला दिला। आणि त्या मॅनेजरने देखील त्यानंतर मग आता सक्तीची वसुली जी आहे ती करणार नाही असं आश्वासन जे बच्चू कडू यांना दिलेलं आहे। एकूणच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी सक्तीची कर्ज वसुली सुरू असेल त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये किंवा आपल्याकडे तक्रार करावी अशी जी आहे घोषणा बच्चू कडू यांनी केली होती। आणि यावरूनच आता बच्चू कडू हे या मुद्द्यावर आक्रमक झाले आणि कोणत्याही मॅनेजरने, जे काही बँकेचे मॅनेजर असतील त्यांनी बँकांनी सक्तीची वसूल करू नये शेतकऱ्यांकडून असं जे आहे बच्चू कडू यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारने जोपर्यंत निर्णय होत नाही सरकारकडून कर्जमाफीचा, तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये आणि बँकांना देखील शेतकऱ्यांना, अडचणीच्या शेतकऱ्यांना सक्ती करू नये असा इशारा आज बच्चू कडू यांनी दिलेला आहे। नक्की, धन्यवाद संजय माहिती दिल्याबद्दल।